नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे आजचा रितेश भाऊंचा धक्का असा म्हणावा असा स्ट्रॉंग नाही वाटला, ज्याची आपण वाट बघत होतो। कधी 9 वाजतील, कधी रितेश सर येतील आणि कधी त्या जान्हवीला, अरबाजला, वैभवला, निकीला कसे झापतील, काय करतील ते बोलले। पण खूपच असं मुद्देसूद असं बोलणं वाटलं, जसं की महेश मांजरेकर, सलमान खान कसे बॅशिंग करतात, एकदम म्हणजे बघण्यासारखंच असतं। सलमान खान सरांचं तर खूपच छान असतं, पण इथे बघायचं जर झालं तर महेश मांजरेकरांचे पण खूप छान होते। जसे ते शिव ठाकरेला पण काही जर चुकलं तर खूपच असं बोलायचे। उत्कर्ष शिंदे म्हणजे त्यांचं वेगळंच हे होतं बोलण्याची पद्धत वगैरे। परंतु हे रितेश सर जे आहेत ते खूपच असं गुडी सारखं वाटतं, खूपच सौम्य भाषेमध्ये बोलतात असंच वाटतं आणि त्याचा काहीच परिणाम होत नाही ना निक्कीवर ना अरबाजवर। तो अरबाज तर आज असा हात करून म्हणजे रितेश सर जे बोलत होते ते सुद्धा त्याची म्हणजे तो चूक मान्यच करत नव्हता। जे रितेश सर सांगत होते की अरे भाऊ तू असं केलंय, तर तो म्हणत होता नाही मी घाबरलेलोच नाहीये। म्हणजे रितेश सर बोलले त्याला की तू सूरजला घाबरला होता, तो साफ मना करत होता, नाही मी नाही केलेलं काहीच। तर इथे सुरुवात झाली निक्कीपासूनच, सुरुवात करूया आपण एपिसोडची। तर इथे सुरुवात झाली निकीची। तर निकीला वर्षाताईंबद्दलचा तो जो मुद्दा होता, आईबद्दलचा जी काही ती बोललेली होती वर्षाताईंना, तर तो मुद्दा उचलला आणि खूप काही म्हणजे बोललं गेलं निकीला। पण तिचं काय आहे, ऐकती एका कानानी सोडून देती आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा तिला जे करायचं ते करतच राहते, असंच आहे त्या निकीचं। तर तिला सांगितलं हा मराठी बिग बॉस आहे बाई, तू म्हणजे नीट वाग, दर आठवड्याला माफी मागते, माफ करा असंच चालू असतं तिचं। पण आज सॉरी पण नाही बोलून दिलं त्यांनी, म्हणजे बोलले बऱ्यापैकी। त्यानंतर मग आर्यावरती आले, आर्या जी जान्हवीच्या मुलाबद्दल बोलली होती तो एक मुद्दा आला। त्यानंतर मग इथे वैभवचा मुद्दा आला महत्वाचा। वैभवला ते भाषेवरून बरंचसं काही बोललं गेलं, जे काही मालवणी भाषा मराठी भाषाच येत नाही असं बोलला होता तो, तर त्या भाषेवरूनही खूप घुमून फिरून मग ते वैभववरती आलेलं आहे। कोणाची कोणती भाषा काय असं सगळं बोलल्यानंतर मग त्याला अक्कल आली की नाही मीच बोललो होतं असं, आता माफी मागावी। मग असे हात जोडले त्यांनी, असे हात जोडत होता। तर ते पण काय असं कुचकरल्यासारखं हसत होता। आणि नंतरचा जो मुद्दा होता तो वैभवचाच होता। वैभवला इथे जे काही बाथरूम एरियामध्ये सांगितलं होतं त्यांनी की मी तिकडच्याच टीम सोबत खेळत होतो, हे सगळं सांगितलं त्यांनी। तर तो मुद्दा बरोबर उचलला आणि इथे विचारलं पण गेलं सर्वात गद्दार कोण आहे घरामध्ये, तर अरबाजने सांगून दिलं की त्याचाच मित्र आहे, त्यांनी खरं बोलला तो। तर इथे सांगायचं जर झालं तर रितेश सर थोडा वेळ गेले बाहेर, ही जान्हवी बाई उड्या मारतीये। तर ते अभिजित सावंत दादा ते सगळे जे बोलत होते तर ते ऐकूनच घेतलं नाही ह्या बाईनी। ही म्हणत होती तुम्ही तरी कुठं त्याला तर असं लुटून दिलं असतं। अगं बाई तू बघायचं तरी होतं ना, त्यांनी खरंच लोटलं असतं का काय केलं असतं। ते जर खोटं खेळत असते तर तुम्हाला ते जे प्राइज होते ते दिले असते का? जास्त त्यांनी सूरजला आणि योगिताला कमी प्राइज दिले, पण तुम्हाला ज्यादा दिले। इथं तर अक्कल पाहिजे तिला, काय बोलती, तिला काही अक्कल आहे का? आणि तिकडे ते रितेश सर बोलते तर ह्या दोघी जणी ही अशा हसत होत्या, काही लाजच नाही त्यांना दोघींना पण। तर इथे सांगायचं जर झालं तर त्यानंतर मग सूरजवरती आले। सूरजची खूप तारीफ केलेली आहे आणि ती गरजेचीच होती। तर इथे सूरजला काही गोष्टी तुम्ही सांगतात, म्हणजे जसं की पॅडी झाले धनंजय पवार आणि अंकिता, तर रितेश सरांनी सांगितलं तुम्ही शिकवताय त्याला सगळं, पण त्याच्या म्हणजे असं त्याला बाकीचं काही शिकवू नका। म्हणजे जर तुम्हाला वाटतच होतं कॅप्टन व्हावं, तर यांना वाटत होतं निखिल कॅप्टन व्हावा, तर तुम्हाला जर वाटत होतं की सूरज कॅप्टन म्हणजे व्हावं किंवा त्याच्याबद्दल तुम्ही चांगलं बोलता कधी तर त्याला हेल्प का नाही केली, मदत का नाही केली, त्याला प्राइस जास्त का नाही दिल्या, असे प्रश्न केले। तर इथं ते बोलतात की त्याला कळणार नाही काही असं तसं। तर ते बोलले कॅप्टन्सी टास्क म्हणजे नुसतं समजणं किंवा काही नाहीये बाई, इम्युनिटी पॉवर मिळतो, तू का नाही लढली, मला खेळायचंय म्हणून। अंकिताला खूप काही बोललेलं गेलेलं आहे। तर इथं तिने पण लगेच गिव्ह अप केलं आणि म्हटली की नाही मी मागच्या आठवड्यात झालेले होते, आता मला व्हायचं नाहीये। तर अशा प्रकारे सूरजला म्हणजे सूरजचं सांगितलं की हा एक हिरो म्हणून चमकलेला आहे ह्या आठवड्यात, हा आठवडा पूर्णपणे सूरजनेच गाजवलेला आहे। त्या दोघींचे तोंड बघण्यासारखे होते, जान्हवी आणि निकीचे, त्याच्याकडे बघून अशा हसत
हसत होत्या आणि रितेश सर जेव्हा जेव्हा काही बोलत होते तेव्हा तेव्हा अशी खाली मान घालत होत्या आणि मिस्किल सारखं हसत होत्या. तर दोघी पण तसंच करत होत्या आणि मधून मधून टोमणे तर त्या जान्हवीचे चालूच असतात. काय बोलती ती, काय करती, तिला अक्कल आहे का काही थोडीफार? अगं बाई स्वतःच तोंड आरशामध्ये बघ आणि मग बोल काय बोलायचं ते, मग कळेल तुला. तर अशी ही जान्हवी आणि ह्या निक्की अशा आहेत. तर इथे सांगायचं जर झालं तर असे सगळे मुद्दे घेतले. पुन्हा ते जे बाळाचा टास्क होता, कसे पाय वगैरे तोडले, त्यावरूनही यांना चांगलंच झापलं गेलेलं आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये ओव्हरऑल सर्वात जास्त इथे अरबाजलाही ते जे काही मुद्दे होते त्यावरून बोललंय, जे की कॅप्टन्सी टास्कमध्ये ह्या दोघी जणी लपून बसल्या होत्या, ते सगळे मुद्दे घेतले तसे, पण असे मुद्देसूद पॉइंटशीर म्हणजे असं रागाने किंवा असं जोरात नाही ओरडलेलं, जे की महेश मांजरेकर सर ओरडून बोलत होते आणि ते कंटेस्टंटच्या डोक्यात जात होतं आणि ते बरोबर समजत होते काय भावना आहेत त्या. तर इथे तसं काही झालेलं नाहीये असंच वाटतंय. तर इथे दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आता नॉमिनेशनमध्ये हे 4 जण आहेत, तर वेगळाच काहीतरी नवीन टास्क काढलेला आहे. बघू काय आहे काय नाही ते आता उद्याच कळणार आहे आपल्याला. तर ओव्हरऑल मागचा आठवडा पूर्णपणे गाजवलेला आहे तो सूरजनेच गाजवलेला आहे असंच इथं सांगण्यात आलेलं आहे. तर इथे तुम्हाला कसा वाटला एपिसोड कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.